सर्वांना नमस्कार. म्हणजे मुस्लिम प्रश्न म्हटला की त्याच्यासोबत जोडलेलं राजकारण खूप मोठं असतं आणि मुस्लिम असा शब्द असलेला विषय घेऊन बोलणं म्हणजे त्याच्यामध्ये खूप घसरत्या येण्या जागा किंवा उताराच्या जागा असतात. म्हणजे मांडणी करताना कधी आपण कम्युनलिझम सेक्युलरिझम याच्या डिबेटमध्ये अडकतो किंवा कधी कधी अपोलिजिस्ट म्हणजे अपराधबोध येतो, कधी कधी विक्टिम मोडच्या ह्याच्यामध्ये जातो. म्हणजे कधी कधी आपल्याला मुसलमानांच्या संदर्भात दयाबोध जाणवतो, कधी कधी मुसलमानांच्या बद्दल बोलताना अपराधबोध जाणवतो. अशा बऱ्याच गोष्टी होत असतात. त्यामुळे नेमकी मांडणी कशी करायची, कसं त्याचं स्ट्रक्चर असावं याच्या संदर्भात माझ्या मनात खूप कन्फ्युजन होतं. तर त्या हिशोबानं मी एक गोष्ट मुसलमानांचा इतिहास जो आहे, बऱ्याचदा मुसलमानांचा इतिहास मुसलमानांचा इतिहास म्हणून ज्यावेळी आपण बोलतो किंवा त्याच्या संदर्भात बोलताना आपण वेगवेगळ्या डायनेस्टीज बद्दल चर्चा करतो, वेगवेगळ्या राजघराण्यांच्या बद्दल चर्चा करतो. आणि मराठी मुसलमानांचा इतिहास किंवा मराठी मुसलमान आणि त्यांची आयडेंटिटी याच्या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या आपल्याकडे होत नाही, ते खूप दुर्लक्षित राहतात. आणि एक आपण काय करत असतो की मुसलमानांच्या प्रश्नाकडे बघताना मोनोलिथ आपल्या डोक्यामध्ये असतं, एक संकल्पना, ठोकळेबाज प्रतिमा, या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असतात. तर माझा पहिला प्रयत्न असा आहे की मला मराठी मुसलमानांच्या बद्दल थोडं तुम्हाला सांगायचं आहे, त्यांच्या इतिहासाबद्दल सांगायचं आहे आणि त्यानंतर मग त्यांच्या आजचे प्रश्न किंवा महाराष्ट्रातले जे मराठी मुसलमान आहेत त्यांच्या सामाजिक स्थिती किंवा राजकीय स्थितीबद्दल आपण थोडं बोलूया. इतिहास हा ज्ञानशाखा जी आहे ती संकल्पनांचा अभ्यास करते आणि ती करताना त्याची उत्पत्ती आणि त्यामध्ये वेळोवेळी झालेले बदल जे आहेत आणि त्याची पुनर्व्याख्या आणि पुनर्मांडणी याचा अभ्यास केला जातो. आता 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्या महाराष्ट्रामध्ये काय झालं की आधुनिक इतिहास लेखनाला सुरुवात झाली आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामागची वैचारिक प्रेरणा काय होती याच्या संदर्भात चर्चा झाली. आता ती त्याच्या संदर्भात मांडणी होताना त्याच्यामध्ये परस्पर विरोध असलेले दोन विचार प्रवाह निर्माण झाले. त्यातला पहिला विचार प्रवाह होता हा महाराष्ट्र धर्म याला अभिजनवादी असायचा, म्हणजे अभिजनवादी विचारांचा, आणि मुसलमानांच्या बाबतीत परकेपणाची भावना जोपासणारा एक विचार होता महाराष्ट्र धर्माचा. तो राजवाडेंनी मांडला होता. ती जी महाराष्ट्र धर्माची विचार प्रवाह आहे जी एक्सक्लूड करते मुसलमानांना, ती राजवाडेंनी मांडली. आणि दुसरा प्रवाह जो होता हा महाराष्ट्रातला, तो महाराष्ट्रातील संतांच्या कामगिरीला महत्त्व देणारा, मराठी मुस्लिम संत कवी आणि इथले मुस्लिम यांना सोबत घेणारा, अर्थात सर्वसमावेशी स्वरूपाचा जी मांडणी होती ती न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केली होती. त्याच्यामध्ये मग भागवत वगैरे हे सगळे लोक त्याच्यामध्ये दिसतात. अशा स्वरूपाची ही समतावादी सर्वसमावेशी विचारसरणी आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणातून आणि त्यांच्या आचरणातून दिसून येते. आता हे महाराष्ट्र धर्म जो आहे त्याचे अनेक उल्लेख हे ऐतिहासिक कागदपत्रे आणि बखर यांच्यामध्ये मिळतात. मराठी भाषा, महाराष्ट्र हा प्रदेश, इथली संस्कृती आणि विशेषतः इथली समतावादी सर्वसमावेशी मूल्ये इत्यादी असलेले महाराष्ट्र धर्माचं मुख्य आधार होते. त्याचं प्रतिबिंब आपल्याला विविध बखरींमध्ये पाहायला मिळते. माझा बखरींवर अभ्यास आहे त्यामुळे तो थोडा रेफरन्स देतो. उदाहरणार्थ आपण सभासद बखरी घेतली तर त्यामध्ये विरोधी राज्यसत्ता ज्या असायच्या त्याच्यातले मुसलमान सरदार असतील, म्हणजे अफजल खान असतील, शाहिस्ता खान असेल, औरंगजेब असतील, तर यांचं वर्णन करताना आपल्याला यवन, म्लेच्छ असं फरक. यवन म्हणजे बाहेरचा, म्लेच्छ म्हणजे जो असंस्कृत आहे, म्हणजे बार्बारिक त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. तर असे शब्द तिथे वापरलेले दिसतात. हा परकेपणा दाखवणारे शब्द त्यावेळी वापरायचे. पण त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लिम सरदारांसाठी असा परकेपणा दर्शवणारा शब्द वापरण्यात आलेले. तर तिथं काय वापरायचे, तर जसं सरदारांची नावं आहेत तर त्यामध्ये हा मराठा सरदार किंवा ब्राह्मण सरदार अशी नावं यायची. तसं मुस्लिम सरदाराचं नाव आले की हा मुसलमान, हा एक आपल्यामध्ये अशा पद्धतीचा उल्लेख यायचा. त्याचबरोबर पानिपतची जे युद्ध झालं, पानिपतचं युद्ध झालं, त्याचं वर्णन असलेली एक बखर आहे, ती भाऊसाहेबांची बखर या नावानं प्रसिद्ध आहे. तर त्यामध्ये मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान गारदी याचं बरंच वर्णन आलेलं आहे. म्हणजे ते वर्णन इतकं आहे की सदाशिवराव भाऊ असेल, विश्वासराव असेल
किंवा इतर जागोजी शिंदे सारखे जे सरदार आहेत त्यांना जेवढं त्याच्यामध्ये स्पेस दिलेली आहे त्या बखरीमध्ये, तेवढीच स्पेस आपल्याला इब्राहिम खान गांधीला दिलेली दिसते. याशिवाय सभासद बखर ज्यावेळी आपण वाचतो त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी हिंदू देवस्थाने, मठांना तसेच मुस्लिमांचे दर्गे, मशिदी यांना इनाम दिल्याचं रेफरन्स आपल्याला त्याच्यात इनाम चालवण्याचे आदेश शिवाजी महाराजांनी दिलेले दिसतात. आता ही उदाहरणं जी आहेत, तसंच त्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या सैन्यातले जे मुस्लिम सरदार आहेत, त्यांचे सैनिक आहेत, यांचा समावेश असलेला आपल्याला म्हणजे सैनिकांचा समावेश हे महाराष्ट्राचा आचार धर्म असलेल्या महाराष्ट्र धर्माचे सहिष्णू व सर्वसमावेशी स्वरूप आपल्याला दर्शवते. आता महाराष्ट्रातला जो मुस्लिम समाज आहे इथल्या भक्ती सुफी संत परंपरेतून घडलेला आहे. आता भक्ती संप्रदायातील संतांप्रमाणे सुफी संप्रदायातील संतांनी प्रादेशिक भाषांना महत्त्व दिलेलं होतं. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की भारतातल्या ज्या प्रादेशिक भाषा आहेत त्याच्यामध्ये हिंदवी, ब्रज, खडीबोली, तसंच अवधी, सिंधी, दखनी आणि मराठी इत्यादी प्रादेशिक भाषांमध्ये सुफी संतांनी, भक्ती संतांनी साहित्य रचना केलेली आपल्याला दिसतात. आता महाराष्ट्रातले हे भक्ती सुफी संप्रदायाशी संबंधित मुस्लिम संत, आता मी दोन्ही एकत्र का वापरतो की कधी कधी आपल्याला कळत नाही की ते सुफी आहेत की भक्ती आहेत. म्हणजे शेख मोहम्मदांसारखे जे आहेत त्यांना तुम्ही वैष्णव किंवा वारकरी, स्नापकंती असं वेगवेगळ्या ह्याच्यात तुम्ही त्यांचं वाचू शकता साहित्य, त्यामुळे ते थोडं मिक्स असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे हे भक्ती सुफी हा शब्द मी त्यांच्यासाठी वापरतो. त्या भक्ती सुफी संप्रदायातील संबंधित संत कवींनी मोठ्या प्रमाणात मराठी भाषेतच साहित्य रचना केली. यामध्ये आपल्याला शेख मोहम्मद, शाह मुंतोजी बहामनी, हुसेन अंबर खान यांच्यासोबत अनेक ज्ञात अज्ञात मुस्लिम मराठी संत कवींचा समावेश होतो. मानवता, समता, सहिष्णुता ही मूल्य आपल्याला संत कवींच्या साहित्यात आढळतात. पण मराठी भाषा आणि या प्रदेशाशी मराठी मुसलमानांचे घट्ट नाते हे दर्शवतात. म्हणजे याच्यातून ते नातं आपल्याला स्पष्टपणाने दिसतं. आता आधुनिक काळ ज्यावेळी आला त्यावेळी आपल्याला असं दिसतं की छपाई कलेचा प्रसार झाला आणि महाराष्ट्रामध्ये अनेक नियतकालिक किंवा प्रकाशन ग्रह जे आहेत ती निर्माण झाली आणि ही खूप मोठ्या संख्येने आली. तर याच्यामध्ये सन 1916 मध्ये मीर मोहम्मद याकूब खान यांनी कुराणचा पहिला मराठी अनुवाद केलेला होता. आता याच्यातलं एक नाव वैशिष्ट्यपूर्ण आहे, मौलवी सैदुल्ला साहेब कोल्हापूरकर. हे त्यांचे गुरु होते आणि त्यांनी त्यांना आदेश दिला याकूब खानना की तुम्ही त्याचं मराठी भाषांतर करा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शाहू महाराजांनी कुराणाचं मराठी भाषांतर करण्यासाठी इकडे कोल्हापूरमध्ये त्या काळात प्रयत्न केलेले होते, पण ते काही यशस्वी झाले नाही. पण त्याच दरम्यान हे भाषांतर जे आहे मराठी भाषांतर कुराणचं हे झालेलं होतं. पुढे जाऊन सातारामध्ये मोहम्मद इस्माईल भालदार यांनी 1920 ते 21 या काळात इस्लाम प्रकाश आणि मुस्लिम महाराष्ट्र, इस्लाम प्रकाश आणि मुस्लिम महाराष्ट्र असं एक नियतकालिक सुरू केलं होतं, मासिक चालवलं होतं. आणि भिलवडीमध्ये सिकंदरलाल अख्तार यांनी इस्लाम धर्म अथवा महाराष्ट्र मुसलमान साहित्य पत्रिका असं एक मराठी त्रैमासिक सुरू केलेलं होतं. ते 1923 ते 1924 या दरम्यान त्यांनी चालवलं होतं. पुढे काय झालं की सांगलीमध्ये सय्यद अमीन यांनी मुस्लिम मराठी साहित्य आणि नंतर महाराष्ट्र मुस्लिम साहित्य या नावानं अनेक ग्रंथ लिहिले, म्हणजे 16 ग्रंथ त्यांनी लिहिले आणि ते बरेच त्या काळामध्ये पण प्रसिद्ध होते. आता हे सगळं मराठीच्या संदर्भात आपण बोलतोय. आणि ज्यावेळी आपण ज्या मुसलमानांच्या बद्दल, जसं मॅडमनी सुरुवातीला सांगितले की मुसलमान म्हटले की आपण त्याची भाषा ही हिंदी किंवा मुळात उर्दू असं समजतो. बऱ्याचदा काय होतं की इकडचे मुसलमान हे घरामध्ये जी दखनी बोलतात त्याला बऱ्याचदा हिंदी समजलं जातं किंवा उर्दू समजलं जातं. तर मुळात हा जो धर्माशी भाषेला जोडण्याचा जो सगळा विचार आहे हा उत्तर भारतातला जो मुस्लिम राजकारण आहे त्याच्या माध्यमातून आपल्याकडे आलेला आहे. कारण आपण हे बघतोय की 1920च्या दरम्यान हे जे लोक स्वतःचे प्रकाशन करतायत ते मराठी भाषा घेत आहेत, मराठी म्हणून स्वतःला ओळख देत आहेत, महाराष्ट्राचे स्वतःला म्हणतायत. पण त्याच दरम्यान आपल्याला असं दिसतं की उत्तर भारतामध्ये जे उर्दूला घेऊन आणि हिंदीला घेऊन जे राजकारण झालं त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याकडं कम्युनिझम वाढण्यामध्ये झाला, जमातवाद वाढण्यामध्ये झाला आणि धर्माला भाषेशी जोडण्याचा प्रयत्न त्यामध्ये झाला.
दीपक पवार सर नेहमी हिंदू आणि हिंदुस्थान याचा रेफरन्स देत असतात. तो भारत हिंदू हरिश्चंद्र नावाचा उत्तर प्रदेशमधले साहित्यिक होते. त्यांच्या काळामध्ये ह्या सगळा जे हिंदुस्थान विचारसरणी घेऊन राष्ट्रवादाच्या म्हणजे हिंदू राष्ट्रवादाच्या दृष्टीने वाटचाल सुरू झालेली होती. तर त्याची प्रतिक्रिया जी आहे ती प्रतिक्रिया अलीगड जे विद्यापीठ आहे, अलीगड मुस्लिम विद्यापीठ, तिथल्या लोकांच्या मध्ये झाली. आणि दुसरं एक त्याचं मागचं कारण होतं की अलीगडमध्ये जे मुसलमान शिकले किंवा अलीगडला जे पाठिंबा देणारे जे मुसलमान होते आणि त्याच्यानंतरच्या काळात अलीगड मुवमेंटमधनं जो वर्ग निर्माण झाला, अभिजन वर्ग, तो सगळा वर्ग एकतरी मोठ्या लँडलॉर्ड्स लोकांचा होता किंवा अलीगडमध्ये शिकल्यानंतर ज्यांना या सगळ्या न्यायाधीशांच्या, वकिलांच्या नोकऱ्या लागलेल्या होत्या, अशा पद्धतीच्या लोकांचा होता. त्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये होता की बंगाली हिंदू जे आहेत यांच्यामध्ये आधुनिक शिक्षण हे आधी सुरू झालेलं होतं आणि त्यामुळं बंगाली हिंदूंना सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळायचं आणि त्या तुलनेमध्ये जे हे उत्तर प्रदेशमधले अभिजन मुसलमान असायचे ते तुलनेने मागासलेले असायचे. त्यामुळे त्यांच्यात एक जो वाटा आहे, सत्तेतला वाटा म्हणा, नोकऱ्यांचा वाटा म्हणा, त्याला घेऊन एक संघर्ष नेहमी होता आणि त्यातून असं मांडलं जातं म्हणजे इतिहासकार त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करतात की त्या संघर्षातून आपल्याला कम्युनलिझम जो आहे तो उत्तर भारतामध्ये निर्माण झालेला दिसतो. आता हीच गोष्ट त्याच्यामध्ये मग स्वतःची संख्या ही जास्त आहे, मोठी आहे हे दाखवणं आणि त्याच्यातून मग आपल्याला एक दिसतं की पॉलिटिकल इस्लाम जो असतो, इस्लाम धर्माच्या आधारात मोबिलायझेशन, एकत्र येणं, ही गोष्ट आपल्याला चालू झालेली दिसते. आणि त्याचा परिणाम जो आहे तो नंतरच्या काळात म्हणजे तो परिणाम हा फाळणी नंतरच्या काळात मुसलमानांच्यावर इथं आणि मुसलमानांच्या आयडेंटिटीशी जोडला होऊन झालेला दिसतो. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की उत्तर भारतामध्ये जसं उर्दू ही मुसलमानांची भाषा आणि हिंदवी जी भाषा होती त्यातले उर्दू शब्द, फारसी शब्द, अरबी शब्द वगळून जी संस्कृत शब्दांचा भरणा केलेली हिंदी भाषा जी आज आपण बऱ्याचदा पुस्तकांमध्ये वाचतो ती भाषा निर्माण झाली. तर हे जे शुद्धीकरणचा जो प्रकार आहे हा एक उत्तर भारतामध्ये झालेला होता आणि मग उर्दू ही मुसलमानांची भाषा असं सतत सांगणं हे जसं मुस्लिम मूलतत्ववाद्यांना किंवा जे मुस्लिम मतांचं राजकारण करतात त्यांना जसं सोयीचं होतं तशाच पद्धतीनं जे मुस्लिम विरोधाचं राजकारण करतात त्यांच्यासाठी पण ते खूप सोयीचं होतं आणि तो सगळा दुष्प्रचार जो आहे तो आपल्याला महाराष्ट्रामध्ये इकडे झालेला दिसतो. असं सगळं असताना देखील आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये 1990ला मुस्लिम मराठी साहित्य चळवळ जी आहे ती सुरू झाली. म्हणजे आम्ही मराठी आहोत, आम्ही या महाराष्ट्राचे आहोत अशी भूमिका घेऊन ही मुस्लिम मराठी साहित्य चळवळ जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आणि त्याच्यातले 2 संमेलनं जी आहेत ती या कोल्हापूर शहरामध्ये झाली. त्यातलं पहिलं एक पूर्वीचं संमेलन जे आहे साधारण 2004च्या दरम्यान झालेलं होतं ते मुस्लिम बोर्डिंगमध्ये झालेलं होतं आणि त्याच्यानंतरचं संमेलन साधारण 1916च्या दरम्यान वगैरे 2016च्या दरम्यान असेल ते आपल्या केशवराव नागटिकरामध्ये झालेलं होतं. तर या पद्धतीचा एक वेगळा अजून एक मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचा इतिहास आपल्या या मराठी मुसलमानांना आहे. आणि तिसरं अजून आणखी एक गोष्ट ज्यात मला सांगायची की जसं काय होतं की आपण बऱ्याचदा म्हणताना हिंदूंच्या मध्ये जाती आहेत असं आपण म्हणतो आणि मुसलमानांच्या मध्ये जातीच्या संदर्भात आपण बघत नाही. म्हणजे हा एक परत जो जमातवादी राजकारण करतात त्याच्यामधला एक अजेंडा असतो, म्हणजे त्यांचा एक बोलण्याचा तर्क असतो की बघा तुम्ही कसे जातीमध्ये विभागलेले आहात आणि हे बघा मुसलमान कसे एक संघ आहे. अशा पद्धतीने सांगण्याचा सतत एक प्रयत्न असतो आणि आपल्याला जो मुसलमानांच्या संदर्भात एक ठोकळेबाज आपली समज जी असते त्याला ती हातभार लावत असते या आर्ग्युमेंटला. पण मुसलमानांच्या मध्ये अनेक जाती आहेत आणि या जाती आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत. ज्यावेळी मंडल कमिशन आलं तर मंडल कमिशन आल्यानंतर मुसलमानांना रिझर्वेशन मिळावं. कुठल्या मुसलमानांना तर मागासलेल्या जातीच्या मुसलमानांना. ते मुसलमान कोणते तर महाराष्ट्रातली बलुतेदारी व्यवस्था जी आहे त्या बलुतेदारी व्यवस्थेमध्ये असलेले बलुतेदार व्यवस्थेमध्ये असलेले समजा बागवान, तांबोळी,
मनेर, त्याच्यानंतर मुलानी, हे जे सगळे लोक आहेत, मुजावर, हे सगळे लोक जे आहेत, हे सगळ्या ज्या जाती आहेत त्यांना रिझर्वेशन मिळावं म्हणून हा सगळा आंदोलनामध्ये प्रयत्न झाला. आता हे सगळं म्हणजे हा एक मराठी मुसलमानांना वेगवेगळ्या गोष्टींचा मिळालेला वारसा आहे जो महाराष्ट्राशी संबंधित आहे. कारण ही मुस्लिम ओबीसीची चळवळ जी आहे ती महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरू झालेली होती. म्हणजे कॉम्रेड विलास सोनवणे, त्याच्यानंतर फखरुद्दीन बेन्नूर आणि शब्बीर अन्सारी हे त्याच्यामध्ये प्रमुख होते. आता हा सगळा इतिहास असताना आज आपण ज्यावेळी मुसलमानांच्या प्रश्नांच्या बद्दल बोलतो किंवा मुसलमानांच्या संदर्भात चर्चा करतो त्यावेळी आपल्यासमोर या गोष्टी येतील. आपल्याला आपण विचार करतो मुसलमानांच्या रिझर्वेशनच्या संदर्भात, म्हणजे धार्मिक आधारावर रिझर्वेशन देता येत नाही हे बऱ्याचदा सिद्ध झालेलं आहे. पण हे कम्युनलाइज करण्यासाठी दोन्ही बाजूंनी हा रिझर्वेशनचा मुद्दा जो आहे तो सतत वापरताना आपल्याला दिसतो. त्याच पद्धतीचा दुसरा एक हे आहे की याच्यामध्ये दोन गोष्टी होतात. एक तर कम्युनलिझम आणि सेक्युलरिझम याच्या डिबेटमध्ये ज्यावेळी आपण अडकतो, म्हणजे काय होतं, हिंदू आणि मुसलमान समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आपण ज्यावेळी फक्त चर्चा करतो आणि मुसलमानांच्या म्हणजे त्यांच्या व्यक्तिमूळबद्दल बोलतो त्यावेळी मग दुसरी बाजू पण त्याच पद्धतीनं अंगावर येत असते. पण इथं आपण बघताना मुसलमानांचे म्हणजे मराठी मुसलमानांचे त्यांचे जे प्रश्न आहेत त्याची चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे मुस्लिम रिझर्वेशनची आपण चर्चा करताना त्याच्याबद्दल वादविवाद होतात, त्याच्याबद्दल मागणी होती, त्याला एक राजकीय म्हणजे पाठिंबा मिळवण्यासाठी त्याचा वापर होतो. पण ज्यावेळी ओबीसी जनगणनेची चर्चा आता चालू आहे त्यावेळी मुस्लिम जातींच्या म्हणजे त्यांच्या संख्येच्या संदर्भातली कुठेही चर्चा तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. ज्यावेळी मुस्लिम ओबीसी चळवळ सुरू झाली त्यावेळी मुसलमानांना त्यांच्या जाती बऱ्याचदा स्पष्ट कराव्या लागल्या. आता मुस्लिम ज्यावेळी जनगणना होईल त्यावेळी ते जात काय सांगणार स्वतःची. बऱ्याचदा असं आहे की जसं हा मुद्दा मराठीशी का जोडलेला तो मी सांगतो, कारण घरात ते दखनी बोलतात आणि बाहेर व्यवहार करताना मराठी बोलतात, बरोबर. तर त्यांची जी मातृभाषा आहे ती मुळात मराठी आहे. कारण ते त्यांना व्यवस्थित येतं, जसं त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या आईने जसं त्यांना दखनी शिकवले तसं ती मराठी पण शिकवते. पण बाहेरून सतत त्यांच्यावर दबाव असतो की जी दखनी बोलतो की नाही ती उर्दू आहे. आणि मग हळूहळू ज्यावेळी सर्वे होतात, लिंग्विस्टिक सर्वे होतात, त्यावेळी तो मग त्याला विचारलं की तुझी मातृभाषा काय, तर तो म्हणतो उर्दू. किंवा त्याला सतत कसं म्हणजे ते या पद्धतीने ते घडत जातं. आता हा ज्यावेळी ही जनगणनेचा मुद्दा येईल, जातींच्या मोजणीचा, जनगणनेचा, त्यावेळी हाच मुद्दा राहणार आहे. म्हणजे मी तर माझ्या लहानपणापासून म्हणजे बऱ्याचदा ऐकतोय, मला हा मराठीचा मुद्दा माझ्या बाबतीत पण व्हायचा. लोक मला म्हणायचे तू उर्दू का लिहित नाही, मी मराठीच लिहायचो. आणि दुसरा मुद्दा हा आहे की दाखल्यावर लिहिताना धर्म इस्लाम आणि जात मुसलमान असं पण असायचं. आता ते लोक म्हणतात बऱ्याच जणांच्या धर्म मुसलमान असं लिहायचं. मग त्याच्यामध्ये मध्ये ते चळवळ लोकांनी चालू केली होती की धर्म लिहिताना इस्लाम असं लिहा म्हणून. पण इथं कुठेही त्यांची जात नेमकी जी आहे ती नोंदवायच्या संदर्भात कोणी प्रबोधन करताना आपल्याला दिसत नाही. तर हा जो सगळा मुद्दा आहे की म्हणजे या पद्धतीने जातीचा उल्लेख टाळणं आणि मातृभाषा म्हणून उर्दूचा उल्लेख सतत येणं हा येणाऱ्या काळात आपल्याला म्हणजे मुसलमानांचा प्रश्न जो आहे तो अधिक निकट करत हा मुद्दा नाही. दुसरं असं की मी जे म्हणतो की कम्युनलिझम आणि सेक्युलरिझम या म्हणजे मैदानाला आपण समजावून करणं की बऱ्याचदा काय होतं की आपण त्या ह्याच्यात जातो. पण कसं आहे की आम्ही इतिहासात शिकवताना म्हणजे फॅसिस्ट जे असतात ते खूप हे कलात्मकरित्या आयडियाज वापरत असतात, इनोव्हेटिव्ह असतात त्या बाबतीत. आणि म्हणजे हिटलरचं पण तसंच होतं की खूप मोठा ग्रँड शो करायचा, वेगवेगळे मुद्दे वापरायचे. आता आपण समजा ज्यावेळी या ह्याच्यात जातोय तर त्यावेळी एक आपण मुद्द्यावर काम करत असताना कम्युनलिझमच्या त्याच्या विरोधातल्या त्याच वेळी ते दुसरा एखादा मुद्दा आणतील. म्हणजे सुरुवातीला आपण काय करायचो मुसलमानांच्या बाबतीत की त्यांच्या जमातवादाबद्दलची चर्चा, इस्लामिक जमातवाद, मग कोणतरी मुस्लिम मनाचा शोध घेत असतं शेषराव मोरेंसारखं, आणि मग त्याच्यावर सगळी चर्चा सगळी त्याच्यावर. मग ते कसं कम्युनलाइज झाले, त्यांना कसं सुधारायला पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहात आणायला पाहिजे, या पद्धतीची सगळी आपण चर्चा माझ्या मते
2005-06 पर्यंत ही चर्चा सगळी चालू होती. त्याच्यानंतर झालं टेररिझमचा मुद्दा. मग ते फंडामेंटलिस्ट होतात, त्यांचं रॅडिकलाइज होत आहे आणि मग त्याच्या संदर्भातली सगळी चर्चा. आता ते सगळं थांबलं, म्हणजे टेररिस्ट अटॅक होत नाही, पण आता सगळी आपण काय करतो, चर्चा लव्ह जिहाद करतोय, लँड जिहाद करतोय, अशा वेगवेगळे मुद्दे सतत ते येत जातात. तिथं जो मुळात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे तो भौतिक प्रश्न आहे. कारण हे सगळे जे मुसलमानांचा प्रश्न घेऊन जे काही राजकारण केलं जातं हे सगळं डायव्हर्जनरी टॅक्टिक आहे. म्हणजे हल्ला दुसरीकडे करायचा आहे आणि दुसरीकडे छोटा हल्ला करून तिकडं हल्ला होता असं म्हणून तिकडं सगळं लक्ष ठेवायचं आहे. तो खरा हल्ला जो होतोय तो जे शेतकऱ्यांचा आणि जल जंगल जमीन हा जो प्रश्न आहे त्याच्यावर आणि आपल्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. आणि आपण सतत मात्र टीव्हीवर रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण सतत हिंदू मुस्लिम प्रश्नाच्या संदर्भात बोलत राहतो किंवा त्याच्यावर सगळी आपली एनर्जी जात राहते. आता ज्यावेळी आपण हा जो सगळा नॉर्थ सेंट्रिक जो सगळा डिबेट आपल्या भारतात म्हणजे महाराष्ट्रात आलेला आहे त्याच्यापासून आपल्याला सुटका जर करून घ्यायची असेल तर आपल्याला या मराठी मुसलमानांच्या संदर्भात म्हणजे मराठी मुसलमानांनी पण आणि त्यांच्या प्रती जे आपलेच आहेत म्हणून जी भावना इथल्या मराठी लोकांची आहे त्यांनी या मुद्द्यावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. की दुसरा म्हणजे मुस्लिम ओबीसीच्या संदर्भात मी का विशेष म्हणून म्हणतो की उत्तर भारतातले जे मुसलमानांचं कॉम्पोजिशन आहे ते म्हणजे त्यांचं जे स्वरूप आहे संरचना जी आहे त्याच्यामध्ये मोठे जमीनधारक असतील किंवा जुने राजघराणे डायनेस्टीज नवाब वगैरे असतील या लोकांची मोठी संख्या आहे आणि त्यांनी ते राजकारण पुढे नेलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्रातले मुसलमान एकतर बलुतेदार जातीतले किंवा कारागीर जातीतले आहेत किंवा छोटे जमीन असलेले शेतकरी स्वरूपातले आहेत. तर त्या लोकांचे हितसंबंध जे आहे ते एक नाहीये. आपण काय समजतो की म्हणजे मुसलमान पण असं समजतात, मुसलमानकडे बघणारे पण असं समजतात की यांचे हितसंबंध एकसारखे, ते एकसारखे काम करतात, एकसारख्या गोष्टी त्यांचं सगळं प्लॅन असतं. जसं लव्ह जिहादच्या बाबतीत म्हणतात वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भात, पण ते तसं नाहीये, त्यांचे हितसंबंध वेगळे. मग मराठी मुसलमानांचे महाराष्ट्रात राहणाऱ्या मुसलमानांचे जो बलुतेदार अनुतेदार ओबीसी जातीतून आलेला आहे त्याचे हितसंबंध इथल्या समाजाशी इथल्या जे समाज रचनेमधले जे वेगवेगळे त्याच्या सगळे घटक आहेत त्यांच्याशी जोडलेला आहे. तर आपल्याला ज्यावेळी आपण या मराठी मुसलमानांच्या संदर्भात बोलतो तर त्यावेळी हा भाषेचा प्रश्न आणि त्याच्या ओबीसी मुसलमानांच्या रिझर्वेशनचा प्रश्न हा त्याच्यामध्ये महत्वाचा ठरतो आणि त्यामुळं आपण त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. महाराष्ट्र धर्म म्हणून या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं तर आपल्याला हा थोडा प्रश्न